स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। हे घे, हे घे. ग माझं बाळ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आफ्टरनून व्हायची वेळ आली हो की नाही? बाबाला बघ काही कळतच नाही. काय चाललंय सोमचं? काय ऍज युजल खेळतोय. आणि शुभम कुठे गेलाय? शुभम शैलेश काका बरोबर स्विमिंगला गेलाय. येईल आता एवढ्यात. शैलेशला काय दुसरी कामं नाहीत की काय? अरे असं काय म्हणताय तुम्ही? उलट माझंच काम हलकं करतोय तो. रोज सकाळी एवढं स्विमिंगला वगैरे घेऊन जाणं जमत नाही मला. हो की नाही? बाळाला आमच्या कसं छोटं शुभमच आला असेल. अरे मनू कसं झालं स्विमिंग? चलिये. नाही मी निघतो. शैलेश चहा तर पिऊन जा. नाही आता खरंच नको. अरे ये ना, तुला काहीतरी बोलायचं पण होतं ना. अरे ये रे. चल हो ये. बस चहा घे आणि निघ. अरे स्विमिंगची बॅग कुठे आहे तुझी? काकाच्या गाडीत विसरलो. काय कठीण आहे रे. जा अंघोळ कर आता. हा काय बोलायचं होतं तुला? काही नाही, मला फक्त एवढंच विचारायचं होतं. पुढच्या वर्षी शुभम प्रायमरी स्कूलमध्ये जाणार आहे, तर त्याच्याकरता तुम्ही काही शाळा वगैरे बघितली आहेत का? शाळा ती एक सर्वात कठीण गोष्ट आहे. आणि आजकाल आपण शाळा नसते ठरवायची, शाळा ठरवते कुठल्या मुलांना घेणार ते. अरे पेरेंट्सचे सुद्धा इंटरव्ह्यूज असतात. मिलिंद तयार राहा इंटरव्ह्यू साठी. हो. तशा 1-2 शाळा आहेत माझ्या डोक्यात, पण मला त्याला कॉन्व्हेंटलाच घालायचंय. तुला हिल स्प्रिंग इंटरनॅशनल स्कूल माहितीये का? हो. तिथे माझी चांगली ओळख आहे. लगेच ऍडमिशन होऊ शकते. काय सांगतोस काय? हो. अगर डॉक्टर मिराशी आहेत ना, तिकडचे चेअरमन आहेत, तर माझ्या वडिलांचे चांगले मित्र आहेत. त्यामुळे 100% ऍडमिशन होणारच. बघा नक्की शैलेश. प्रॉमिस. वाव. म्हणजे मी आता ऍडमिशन साठी टोटली तुझ्यावरती डिपेंड आहे. बघा शैलेश, नंतर मला नको सांगूस ऍडमिशन मिळालं नाही वगैरे. इट्स अ प्रॉमिस. ही शपथ, माझं टेन्शनच गेलं. इस बात पे एक चाय हो जाए. मिलन तुम्ही पण घेणार? चालेल. आले मी चहा घेऊन आले.
हॅलो पूनम, रिचा बोलतीये. हाय, कसा काय फोन केलास? अगं तुझी आठवण झाली म्हणून फोन केला. मी तुझी मैत्रीण म्हणून तुला सहज फोन करू शकते ना अजूनही? ऑफकोर्स करू शकतेस ना. अगं मलाही येते तुझी आठवण. अगं अवंतिका जरी तुझी जागा घेणार असली ना तरी दरवेळेला तिला शशांक भाऊजींसोबत बघताना मला तुझी आठवण येते. पण काय आहे ना, आता आपल्या हातात काहीच नाहीये. आय होप यू अंडरस्टँड. का ग, काही बोलत का नाहीयेस? ऍक्च्युली पूनम, मला पण आता वाटतंय की त्या दोघांचं लग्न व्हावं, त्या दोघांचा संसार सुखाचा व्हावा. आणि जुई? अगं नेरुरकरांच्या घरी जुईकडे दुर्लक्ष नाही होणार. कमाल आहे, हे सगळं तू बोलतेस? हो पूनम, मी हे म्हणते आणि अगदी मनापासून म्हणते. माझ्या शुभेच्छा कायम त्यांच्या पाठीशी असतील. काय गो, हा काय सगळा पसारा काढून बसलीस तू? नाही ग, जरा आवराआवर करते. म्हणजे या 2-3 वर्षात मी एवढं सगळं सामान जमवून ठेवलं ना माझं स्वतःचं, की त्याचं काय करायचं काही लक्षात येत नाही. म्हणजे काय काय घेऊन जाऊ ना. शशांकचं घर तर एकदम सेट घर आहे, तिथे या सगळ्याची काहीच गरज नाही. आणि तिथे माझ्या एका बेडरूम मध्ये मी काय काय सामान न्यायचं ना. आय एम रिअली कन्फ्युज्ड. अभि किती फरक आहे ना त्या लग्नात आणि ह्या लग्नात. केवढं अंतर, काळाचं, वयाचं, मनाचंही. तुझ्या मनाची अवस्था मी चांगलीच समजू शकते. कारण जेव्हा माझं मिलिंदशी लग्न झालं तेव्हा माझ्याही मनाची अवस्था अशीच काहीशी होती. आत्ताही मी शुभमकडे जेव्हा एकटक पाहत राहते ना तेव्हा मला माझा सगळा भूतकाळ आठवतो. अभि मन म्हणजे काही पाटी नाहीये ग पुसून कोरी करायला. आपण बायका आपल्या मनात काय काय साठवून ठेवतो ना त्याची कल्पना इतरांना नाही यायची. सगळं विसरून जा असं म्हणणं खूप सोपं आहे, पण ते प्रत्यक्षात अंमलात आणणं फार कठीण. त्यामुळे अभि नाईलाजास्तव का होईना पण आपण पुढे बघूनच चालत राहायचं. पाठचा विचार नाही करायचा. उर्मी, मन म्हणजे काही अशी वस्तू असते का एका घरातून दुसऱ्या घरात नेऊन टाकायला? अगं दुसऱ्या घरात जायचं, तिथे रुजायचं काही सोपी गोष्ट नाही. एखाद्या माणसाला भेटणं सोपं आहे, पण कायमचं त्याच्या घरी जाऊन राहायचं आणि फक्त आपल्यासाठीच नाही, सासरच्या माणसांसाठी सुद्धा. एक संपूर्णतः नवं अनोळखी माणूस तुमच्याकडे येणार, तिथे राहणार, त्याला रुजवून घ्यायला लागतं. वाटतं तितकं सोपं नाहीये हे सगळं. तुला सांगू, मला त्या घरात राहायला जायचं म्हणजे एकाच वेळेला आनंद तर होतोय, पण हुरहुर वाटते.
आणि आणि थोडी भीती सुद्धा वाटते. अभि? सौरभ, आम्हाला तुमच्याशी काही बोलायचं. परवा सोनालिका इथून अपसेट होऊन गेल्या. हो का? मला कल्पना नाही. पण आम्हाला चांगलीच कल्पना आहे. तुम्ही त्यांच्याशी नीट नाही वागलात सौरभ. आता मी कोणाशी कसं वागायचं हे मला कोणी सांगायला हवं का? नाही नाही, त्याची गरज नाही असं आम्हालाही वाटत होतं. पण काल मेजर येऊन भेटून गेले आणि त्याची जाणीव तुम्हाला करून द्यायची गरज भासली आम्हाला. काय बालिशपणा आहे हा. माझ्या वागण्याची तक्रार तिने तुमच्याकडे करावी. बालिशपणा? बालिशपणा तुम्ही करताय सौरभ. एकीकडे तुमच्या वतीनं आम्ही सोनालिकाला होकार देऊन बसलोय आणि तुम्ही तरेवाईकपणे वागताय त्यांच्याशी. मामा, तुम्ही यात पडू नका. पडू नका? कसे काय मध्ये पडू नका? आई होता मी तुमची. तुमच्या भल्या वाईटाचा विचार करूनच आम्ही हे पाऊल टाकले सौरभ. कशासाठी? काय गरज आहे? कारण तुमचं एकटेपण दुःख आम्हाला पावत नाही. आम्ही जे काय करतोय ते आपल्या भल्यासाठी करतोय एवढी तरी समजूत असावी ना माणसाला. तुम्ही तिकडे जाऊन वेडे वाकडे वागून आलात आणि मेजर साहेबांच्या समोर आम्हाला मान खाली घालायला लागली. थँक्यू मामा, थँक्यू व्हेरी मच. या बाबतीतही तुम्ही मला सांभाळून घेतलं. थँक्यू, धन्यवाद. पण एक आता शेवटचं मी निक्षून सांगतो. माझ्या बाबतीतले कुठलेही निर्णय तुम्ही स्वतःहून घ्यायचे नाही. अंडरस्टँड? स्वतःच्या पदराचं टोक माझ्या मुठीत खुपसणं बंद करा प्लीज. तुमच्या पांगुळ करण्याची गरज नाहीये मला आता. आणि मी माझ्या स्वतःच्या वागण्याचं समर्थन कोणाला देत बसणार नाही. अंडरस्टँड? लेट मी लिव्ह माय ओन लाईफ. काय होतंय का? बरं वाटत नाहीये का? हे रुक्मिणी, अगं काय रडते? काय झालं? तुम्हाला एक विचारू? विचार ना. लग्नानंतर आता तुम्ही तिकडेच राहायला जाणार ना? तिकडे म्हणजे? हो. का ग? मग मला परत कोल्हापूरला जावं लागेल. परत कोल्हापूरला म्हणजे? अगं तू येणार आहेस माझ्या बरोबर. तू पण कमाल करतेस रुक्मिणी. अगं मी कधीच बोलली शशांकशी आणि माईंची पण बोलायचं. मी 1-2 दिवसात बोलून घेईन, पण त्या काहीच म्हणणार नाही. यासाठी रडत होतीस होय ग? काही नाही, चलायचंस तू माझ्या बरोबर. ओके? तुमच्या सासरी? हो. नको, त्या परीस मी कोल्हापूरला जाईन. कोल्हापूरला जाईन म्हणजे? तू येणार नाहीस आमच्या बरोबर? रुक्मिणी, माझ्या बरोबर येणार नाहीस तू? तू आर्यला एकट्याला सोडू? नाही वहिनी, तुमच्या दोघांशिवाय मला कसा आनंद वाटणार आहे राहायला. पण तिथे हे बघ रुक्मिणी, आता कसलाही विचार करायचा नाहीये. अगं एवढी सगळी कामं पडलीत करायची आणि तू काहीतरी काय खूळ घेऊन बसलीस. डोळे पुस बरं. पुसले? आधी पुस, नीट डोळे पुस आणि हसून दाखव एकदा मला. हसली का? काहीतरी विचार करते. चल पटापट आवरूया आपण दोघी. मदत कर मला. मी हसलं काहीतरी खूळ डोक्यातनं काढून टाक. या कपड्यांच्या गळ्यात ना.
माझं काही चुकलंय का? नाही, काय नाही. मग असे का वागताय तुम्ही माझ्याशी? उर्मिला, दुर्लक्ष केल्यामुळे त्रास कमी होतो असं मला वाटत होतं, पण तसं नाही. कशाबद्दल बोलताय? आजवर बऱ्याच गोष्टी मनात ठेवण्याचा मी प्रयत्न केला. बऱ्याच गोष्टी खटकत असून पटत असल्याचा अभिनय केला. पण आता मला ती शक्य नाही. शैलेश बद्दल बोलताय? हो, तेव्हा मनाचा मोठेपणा, आय मीन म्हणजे तेव्हाच्या परिस्थितीत मी त्याच्या मुलाचा बाप व्हायला तयार झालो. शुभमला मी माझं नाव दिलं. तो माझ्या घरात, आय मीन आपल्या घरात लहानाचा मोठा होतोय आणि त्याच्याबद्दलचे सगळे निर्णय मात्र शैलेश घेतोय. त्याला कुठल्या शाळेत टाकायचं, त्याने कुठल्या भाषेत बोलायचं, म्हणजे जर सगळे निर्णय शैलेशच घेणार असेल तर नुसतं नावाला बाप राहण्यात काय अर्थ आहे? नाही मिलिंद, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हा गैरसमज नाही. तू आणि शैलेश शुभमला कुठल्या शाळेत टाकायचं यावर चर्चा करत बसला होता. मी तिकडे बाजूला होतो. एका शब्दाने तरी माझं मत विचारलं. गैरसमज नाही. मिलिंद, त्याने जे सांगितलं ते फायनल थोडीच आहे. त्याने काय फक्त शाळा सजेस्ट केली आणि त्यात त्याचा काही अट्टाहास नव्हता. इतकं होऊ नये तू शैलेशला का डिफेंड करतेस? मिलिंद, मी शैलेशला डिफेंड करत नाहीये. फक्त तुमचा जो गैरसमज झालाय ना, तो मी दूर करण्याचा प्रयत्न करते. आणि तुम्हाला जर एवढंच वाटत होतं तर आम्ही दोघं जण बोलत होतो तेव्हा तुम्ही का नाही सांगितलं की मी शुभम बद्दल असं ठरवलंय म्हणून? माझी खात्री आहे शैलेश त्यावर काहीच बोलला नसता. मिलिंद, मला वाटतं तुम्ही उगीच गैरसमज करून घेताय. तुमच्या जे मनात आहे तसं काही नाहीये मिलिंद. ट्रस्ट मी. मम्मा, 7:30 वाजले. उठा ना मम्मा, वॉकला जायचंय ना. मी कॉफी घेऊन येते. ओके मम्मा, इट्स 7:30. मम्मा, मम्मा, वॉकला जायचंय ना तुम्हाला. मम्मा, मम्मा, काय झालं मम्मा? सौरभ दा, धनाजी लवकर या. धनाजी, सौरभ दाला बोलवा ना. मम्माला काहीतरी होतंय. मम्मा काय होतंय? मम्मा प्लीज सांगा ना काय होतंय. प्लीज मम्मा, टॉक टू मी. त्रास होतोय का? श्वास घेता येत नाहीये? सौरभ दा लवकर या. मम्माला काहीतरी होतंय. सौरभ दा, मम्मा सांगा ना काय काय होतंय? त्रास होतोय, श्वास घेता येत नाहीये. सौरभ दा लवकर या ना. बघा ना मम्माला काहीतरी होतंय. मी त्यांना उठवायला आले आणि शी जस्ट वुडंट गेट अप. धनाजी, नॅपकिन घेऊन या लवकर. हॅलो, हा डॉक्टर, मी जागीरदार बोलतोय. सौरभ जागीरदार. आमच्या मामानं जरा बरं वाटत नाहीये, घाम फुटलाय. हो, धापा टाकतात. हो नाही, मी येतो ना तुम्हाला घ्यायला. डोंट वरी, मी येतो. 5 मिनिटात डॉक्टरांना
नाही